यानंतर बघूयात गणेश उत्सव अवघ्या 4 दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि राज्यात अनेक भागांमधनं लाखो चाकरमानी कोकणातील आपल्या मूळ गावी गणेश उत्सव साजरा करण्यासाठी निघालेत. रस्ते मार्गाने कोकण गाठायचं असेल तर मुंबई गोवा महामार्ग हा मुख्य रस्ता आहे. पण गेली 17 वर्ष 17 वर्ष या महामार्गाचं काम रखडलंय. मुंबई गोवा महामार्गाला बोलता येत असतं तर त्यानं कोणत्या शब्दात आपल्या वेदना व्यक्त केल्या असत्या, तो काय म्हणाला असता, पाहूया महामार्गाची वेदना. ओळखलत का मला? तुम्ही तरी मला कसं ओळखणार? कारण माझी ही अवस्था तशी झाली आहे. चंद्रात आणि माझ्यात काहीच फरक उरला नाही. कारण चंद्राच्या पृष्ठभागावरही असेच खड्डे आहेत आणि माझीही तीच अवस्था झाली आहे. पण मी माझ्या अवस्थेवर बोलण्याच्या नादात तुम्हाला माझा परिचय करून देण्याचं विसरलो. तर मंडळी, मी आहे मुंबई गोवा हायवे. माझ्या शरीराची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे या राजकारण्यांनी माझं नाव हायवे का ठेवलं असेल असा प्रश्न तुमच्याप्रमाणेच मलाही पडलाय. कारण माझं नाव मुंबई गोवा हायवे जरी असलं तरी इथून जाणाऱ्या वाहनांचा वेग कासवाला लाजवेल असा आहे. बरं, ते जाऊ द्या, नावात काय असं कोणीतरी म्हटलंच आहे. पण नाव ठेवून अवलक्षण अशीच काहीशी अवस्था माझी झाली आहे. यंदा गणेश उत्सवाचा खूप खड्ड्यामध्येच प्रवास होणार आहे. जाम खड्डे आहेत. आम्हाला आता भरपूर खड्डे भेटले आम्हाला लोणेरला, परत हे आपल्या या साईडला खेळला, चिपळूणला पण खड्डे आहेत. आणि आता मी आहे तिथे खड्ड्यामध्येच गाडी उभी केली आहे. ऐकलं? वाहन चालक आणि प्रवासी काय म्हणतायत ते. पण हा त्रास गेली 17 वर्ष ही जनता सोसतीये. 2008 साली माझा जन्म झाला. माझ्या कामाला सरकारनं परवानगी दिली. पण या राजकारण्यांनी जणू माझ्या 5वीलाच रखडपट्टी पुजली. आधी भूसंपादन प्रक्रियेला विलंब, मग भूसंपादन मोबदला वाटप रखडलं. वनजमिनीमुळे मंजुरीला ब्रेक लागले. हे कमी होतं की काय, अनेक कंत्राटदार मध्येच काम सोडून पसार झाले. त्यामुळे माझ्या रखडलेल्या कामापुढे रोडकरी अशी शिवसेना प्रमुखांनी ज्यांना उपाधी दिली होती त्या नितीन गडकरींनीही माझ्या पुढे हात टेकले नाही तरच नवल. मुंबई गोवा आता खूप अडचणी आल्या, पण तुम्ही काळजी करू नका. या वर्षीच्या जूनपर्यंत हा रस्ता 100% पूर्ण होईल. आता तुम्ही म्हणाल हे काय घडलं, तर गेल्या 17 वर्षात त्याचं उत्तर दडलंय. पनवेल जवळील पळसपे ते इंदापूर हा माझा 84 किलोमीटरचा पट्टा 2010 मध्ये सुरू झाला होता. पण आज तब्बल 14 वर्षांनंतरही त्याचं काम पूर्ण नाही झालंय. नागोठणे, कोलाड, माणगावमधील प्रमुख पुलांची कामं अद्यापही बाकी आहेत. तुम्ही पाहू शकता की खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा, हाच मोठा प्रश्न पडलेला आहे. मुळातच काय की आम्ही वारंवार प्रशासनाकडे आम्ही तक्रार करतो, प्रशासनाकडे निवेदनं देऊन होतं, पण निवेदनं देऊन काही फरक पडत नाही. वेगवेगळ्या मंत्र्यांचे, पालकमंत्र्यांचे, खासदार आमदारांचे इथे पाहणी दौरे होतात, पण पाहणी दौरेला कुठल्याही स्वरूपाचा याचा आम्हाला न्याय मिळत नाही. संगमेश्वर ते लांजा हा 50 किलोमीटरचा टप्पा तर सहनशीलतेचा अंत पाहणार आहे. 50 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी 2 ते 3 तास लागतात. आज एकदम खड्डे भरपूर आहेत. 17 वर्षाच्या पासून आहेत तसेच आहेत आणि अजूनही पुढे चालूच राहणार आहेत. या वर्षाचाही प्रवास आमचा खड्ड्यातूनच होणार आहे. मला काय बोलून फायदा नाही. माझ्या आईला मी आता 95 वर्षाची घेऊन आलोय. खड्ड्यातूनच आणतोय आम्ही, खड्ड्यातूनच आणतोय. 18 वर्ष रस्ता होतोय, समृद्धी झाला 2-3 वर्षात, आणि 18 वर्ष कोकणाचा रस्ता होतोय. आम्ही आमचे नेते म्हणतोय, सगळे आले तरी तेच करणार. 17 वर्षात तुम्हाला टॅक्स एवढा भेटला असता, रस्ता केला असता, आज तुम्हाला टॅक्स तुमचं नुकसान आहे सरकारचं. आज 17 वर्षात तुम्ही रोड बनवत नाही, 17 वर्षात तुम्ही लॉस मध्ये आहेत.
आज रस्ता टॅक्स भेटला असता. गाडी उडतीये मागून आणि त्रासही होतोय. काय माहिती घरी जाईपर्यंत कंबर कशी राहते माहित नाही. बरं, या 17 वर्षांच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी काय आणि शिवसेना भाजप काय, प्रत्येकानं सत्ता भोगली, पण त्यांनी माझ्याकडं म्हणावं तसं लक्ष काही दिलं नाही. तिकडं माझ्यानंतर समृद्धी महामार्गाची घोषणा झाली आणि तो पूर्णही झाला, पण माझी रखडपट्टी काही दूर झाली नाही. तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील अनेक बडे नेते कोकणाचं प्रतिनिधित्व करतात. नारायण राणे हे राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी केंद्रीय मंत्रिपदही सांभाळलंय. सुनील तटकरे यांनीही काँग्रेसच्या सत्तेत मंत्रिपद भोगलं. अनंत गीतेही केंद्रात मंत्री होते. सध्याच्या राज्यातील सरकारमध्येही नितेश राणे, उदय सामंत, योगेश कदम हे मंत्री आहेत. 6,000 कोटीचं बजेट 15,000 कोटींवर पोहोचलं, पण असं असतानाही माझं काम काही पूर्ण होताना दिसत नाही. माझी अश्वत्थामाप्रमाणे अवस्था झाली आहे. गेली 17 वर्ष खड्डे आणि रखडपट्टी ही भळभळती जखम घेऊन मी जगतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.